आज ना आम्ही आरूच्या बर्थडेसाठी फोटोशूट करायला गेलो होतो. म्हटलं आता फोटोशूट तर करायचंय. त्याच्या आधी म्हटलं तिचा जरा हेअर कट करावा. पण हेअर कट करायला गेल्यावर तिचा असा पचका होईल ना असं वाटलंच नव्हतं. तर झालं असं आम्ही हेअर कटला गेलो आणि त्यांना मी सांगितलं होतं, की तुम्ही तिचा ना 2 साइड कट करा म्हणून. तर त्यांनी ना सगळं एकदमच सगळं बारीक करून टाकलं होतं आणि तिचं तोंड अजिबात चांगलं दिसत नव्हतं. आणि मग काय काहीच इलाज नव्हता म्हणून ना मग आम्ही डायरेक्ट मशीन मारलं आणि त्यामुळे ना तिचे केस एकदम बारीक झाले होते. आता ते बर्थडेच्या फोटोशूटसाठी अजिबात चांगलं दिसत नव्हतं. पण आता काय करणार? काहीच ऑप्शन नव्हतं. त्यावर पण आम्ही एक इलाज शोधून काढला. म्हणजे आम्ही ना तिला म्हटलं, "आता टोपी घालून तुझे फोटो काढूया." आणि हे मंदिर ना तुम्ही माझ्या वटपौर्णिमेच्या ब्लॉगमध्ये बघितलंच असेल आणि तिथेच आम्हाला फोटोशूटसाठी जायचं होतं आणि मंदिराचा परिसर बघितला ना एकदम भारी आहे आणि जवळच ना म्हणजे शेजारी थोडंसं गार्डन पण त्यांनी बनवलेलं आहे ना, तर फोटो काढण्यासाठी एकदम परफेक्ट ती जागा होती. पण झालं असं, की फोटो काढायला गेलो आणि टोपी आम्ही घरीच विसरलो होतो. मग काय तसेच फोटो काढायला लागले आणि त्यात तिचं हे चालू होतं. आता दुसरे लेकरं तिथे खेळत होते ना, ते बघून तिला त्यांच्यासोबत खेळायचं होतं. फोटो काढायचा तिचा अजिबात मूड नव्हता. कसंबसं तिला नादी लावलं. म्हटलं, "आता इथं तर ती काय फोटो काढून देणार नाही." तिला म्हटलं, "चल आता आपण ना बाहेर जाऊन फोटो काढू." पण त्यात पण तयार नव्हती आणि मग मध्येच तिला लगेच राग पण आला आणि बळजबरी तिला आम्ही बाहेर घेऊन गेलो आणि आम्हाला राग आला ना, आमचा असा फुगा होतो. त्यानंतर कसं तरी तिला नादवलं आणि बाहेर घेऊन आलो. पण त्यात पण ना तिचा एक-एक नखरा चालू होता. आता मला फुलच पाहिजे, हेच पाहिजे, तेच पाहिजे. कसं तरी 4-5 फोटो काढले आणि लगेच घरी आलो. तर जाऊ द्या, अशा प्रकारे आजच्या दिवसाचा आमचा पचका झालेला होता. बरं ते सगळं जाऊ द्या. तुम्ही जर का नवीन असाल ना, तर पटकन जाऊन फॉलो करून घ्या आणि व्हिडिओ जर का आवडला असेल, तर लाईक करायला अजिबात विसरायचं नाहीये. चला मग भेटू आता उद्या. तोपर्यंत टाटा.